V10 SSC बोर्डाचा रिझल्ट आणि आता सध्या फक्त 1 घंटा बाकी आहे, 1 घंटा 16 मिनिटं बाकी आहे. तर असं मला थोडी धाकधूक आहे, पण माहीत नाही की काय रिझल्ट लागणार आहे माझा. फक्त देवाला प्रे की चांगले मार्क पडले पाहिजे, पेढे वाटायचे, चांगले मार्क पडलेच पाहिजे. आता कळतं आहे की जे माझ्यापेक्षा मोठे स्टुडंट आहेत म्हणजे 12वीचे त्यांचा पण रिझल्ट कसं त्यांना धगधग झाला असेल. कारण आता काही दिवसापूर्वी 12वीचा पण रिझल्ट लागला 5 मेला आणि आज आहे 13 मे. म्हणजे आमचा आधी सांगितलं 15 मेला आहे आणि आता एकदम धक्का दिला की 13 मेला आहे. मला पण होत नव्हतं, मी काल असे बसले, बातम्या लावल्या आणि बातम्या डायरेक्ट 13 बघायचं आपण मी लावलं. आणि आता या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, कारण दुपारी 1 वाजता या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल जो आहे तो करण्याबद्दल सध्या केवळ टक्केवारी समोर आलेली आहे. राज्याचा निकाल किती लागलेला आहे हे आपण बघू शकतो. मात्र विद्यार्थ्यांना 1 वाजता ऑनलाईन होत आहे. कोणकोणत्या संकेतस्थळावरती निकाल बघता येणार आहे आणि या निकालाची वैशिष्ट्य काय आहे आपण बघू. SSC बोर्डाच्या 10वीचा निकाल 94.10% लागलेला आहे. कोकण विभाग यंदाही अव्वल आहे, 98.82% निकाल कोकणातला लागेल. नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला म्हणजे 90.78%. तर यंदाच्या निकालामध्ये देखील मुलींनीच फ्रेंड्स रिझल्ट लागला आहे. आता वाजलेले आहे 7:30 आणि 1 वाजता रिझल्ट लागणार होता. अशी धाकधूक होत होती मनामध्ये, कारण काय लागेल ऑफकोर्स सगळ्यांनाच असे असते 10वी 12वीच्या मुलांना. आणि आता वाटते की 12वीच्या रिझल्टला त्या मुलांचं कसं होत असेल. आता पुढच्या वेळेस आमच्या मागची बॅच सगळं असं चालू राहील आणि प्रत्येकाला अशीच धाकधूक. तर माझा रिझल्ट लागला आहे हा. मी माझ्या पोस्ट टाकणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या. तरी पण हा रिझल्ट लागला आहे माझा. म्हणजे माझा रिझल्ट आहे 85.80. कसा आहे सांगा. मला वाटत होते की मला अजून पडू शकते. तर माझ्या शाळेतून माझा 3rd नंबर आलेला आहे. पण आता मी जात आहे केंद्रामध्ये. तिकडून मी गजानन मंदिरात. मला 85.80 पडले. कसं वाटलं तुम्हाला? चांगलं आहे का? घरात पहिल्यांदा तुला पडली, मम्मी तुला कसं वाटतं? तिच्यापेक्षा 1% जास्त पडला म्हणजे तू त्याच्यापेक्षा घराघर आहे. हो का? तुला कसं वाटलं मम्मी? चांगलं वाटतंय, गुदगुदू वाटतंय. म्हणजे समाधानकारक आहे. नाही 12वीला घेऊ चांगले. तू थोडी रडली पाहिजे. जाऊ द्या, तुमच्यापेक्षा आई बाबांना आनंद झाला बस झालं मला. हो